नमस्कार मंडळी. रोज रोज तेच तेच पदार्थ, तीच तीच भाजी खाऊन आपल्याला खूप कंटाळा येतो आणि मग अशा वेळेस आपल्या जिभेचे चोचले पुरवायचे असतात. यासाठीच आपण चमचमीत आणि झणझणीत असा एखादा पदार्थ शोधत असतो. म्हणूनच आज मी अस्सल गावरान पद्धतीचं व्हेज मटण कसं बनवायचं ना ते शेअर करत आहे. जे अगदी भन्नाट लागतं. भातासोबत खा, भाकरीसोबत खा, नान किंवा चपातीसोबत खा. चला तर मग खूप वेळ न दवडता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. व्हेज मटण बनवण्यासाठी झटपट आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचंय. तर यासाठी पळीभर तेल मी कढईमध्ये घातलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं, की आपल्याला यामध्ये सुकं खोबऱ्याचे जे काप आहेत, ते चांगले तळून घ्यायचे आहेत. अगदी डार्क रंग येईपर्यंत हे खोबरं आपल्याला परतून घ्यायचंय. इथे सुकंच खोबरं घ्यायचंय, ओलं खोबरं घ्यायचं नाही. सुक्या खोबऱ्यामुळे तर्री आणि स्वाद खूप छान येतो. तर हे बघा असं डार्क रंगावरती थोड्याशा तेलामध्ये खोबरं असं मी चांगलं परतून घेतलंय. एका ताटामध्ये काढून संपूर्णपणे हे आपल्याला थंड करून घ्यायचंय. खोबरं भाजून झालं. आता उरलेल्या तेलामध्येच आपल्याला कांदा सुद्धा चांगला डार्क रंगावरती परतून घ्यायचा आहे. तर इथे मध्यम आकाराचे 2 कांदे घेतलेत. उभे पातळ चिरून घ्यायचे म्हणजे मग पटकन ते तळले जातात. खोबऱ्याप्रमाणे कांदा सुद्धा चांगल्या डार्क रंगावरती परतून झालाय. आता यामध्येच आपल्याला आलं लसूण सुद्धा घालायचंय. तर इथे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे करून घेतलेत. आता हे सुद्धा साधारण मिनिटभर कांद्यासोबत आपण परतून घेऊ. आता हे सगळं साहित्य चांगलं परतून झालं, की आपल्याला काढून घ्यायचंय आणि वाटण जे आपण तयार केलेलं आहे, ते संपूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचंय. आता जोपर्यंत वाटण थंड होतोय, तोपर्यंत इथे मी गरम पाणी करण्यासाठी ठेवलंय. पाणी अतिशय गरम व्हायला हवं. यानंतरच यामध्ये आपल्याला सोयाबीन घालायचंय. थोडेसे मोठ्या आकारामधले मी इथे सोयाबीन घेतलेले आहेत. साधारण एक थोडीशी मध्यम आकाराची मोठी ही वाटी असेल. सोयाबीन तसे लगेचच भिजले जातात, पण यामध्ये ना एक उग्रपणा असतो, तो आपल्याला घालवायचा असतो. यासाठीच साधारण 2 मिनिटांसाठीच आपण पाण्यामध्ये हे सोयाबीन चांगले उकळत ठेवूयात. सोयाबीनमधून चांगलाच फेस आलेला आहे आणि हे साईजला असे दुप्पट-तिप्पट झालेले आहेत. आता काय करायचं, यामधलं जे गरम पाणी आहे, ते संपूर्णपणे लगेचच काढून घ्यायचं आणि यानंतर यामध्ये थंड पाणी घालायचंय. तर या सोया चंक्समधलं मी 2 वेळा पाणी काढून घेतलं. आता यामध्ये भरपूर असं थंड पाणी आहे. आता यानंतर सोयाबीन जे आहेत किंवा हे सोया चंक्स आहेत, ते थोडेसे आपल्याला पिळून घ्यायचे म्हणजे मग एक्स्ट्राचं जे पाणी आहे, ते निघून जाईल आणि जो मसाला आपण तयार करणार आहोत की नाही, तो या सोया चंक्समध्ये छान आतमध्ये पर्यंत मुरला जाईल. तर इथे सगळे सोया चंक्स मी पिळून घेतलेले आहेत. आता वाटण बारीक करून घेऊ. तर वाटण बारीक करून घेत असताना ना, सगळ्यात आधी खोबरं बारीक करून घ्यायचं म्हणजे ते लगेचच बारीक होतं. तुम्ही सगळं साहित्य एकत्र बारीक करायला जाल, तर खोबरं तसंच अर्धवट राहू शकतो. यासाठी खोबरं थोडंसं कुरकुरीत झालेलं असतं, यामुळे हे लगेचच बारीक होतं. यामध्ये ओला कांदा घातला, तर हवा तितका बारीक होत नाही. यासाठी खोबरं आधी बारीक करून घ्यायचं. खोबरं इथं बारीक करून झालं. आता यानंतर यामध्ये घालायचंय तळून घेतलेला कांदा आणि आलं लसूण. यासोबतच आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर सुद्धा घेणार आहोत. अगदी थोडंसं पाणी घालून हे वाटण मी बारीक करून घेतलेलं आहे. आता यानंतर मस्त अशी सोयाबीनला फोडणी देऊयात. तर यासाठी 2 पळी तेल मी कढईमध्ये घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं, की यामध्ये अगदी अर्धा चमचा आपल्याला जिरं घालायचं आणि यामध्येच एक छोट्या आकाराचा कांदा असा बारीक चिरून घेतलाय, हा सुद्धा घालूयात आणि चांगला सॉफ्ट होईपर्यंत हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. अगदी मिनिटभरामध्येच कांदा चांगला सॉफ्ट झालेला आहे. आता यामध्येच आपल्याला टोमॅटो सुद्धा परतून घ्यायचा आहे. तर एक मीडियम साईजचा टोमॅटो असा चांगला बारीक मी चिरून घेतलाय. चांगला हा सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊ. टोमॅटो परतायला तसा वेळ लागतो. यासाठी आपण साधारण मिनिटभरासाठी यावरती झाकण ठेवूयात. म्हणजे टोमॅटो अगदी पटकन सॉफ्ट असा होईल. फक्त मिनिटभरासाठीच इथे टोमॅटो मी चांगला वाफवून घेतलेला आहे. हलकासा तो असा मऊसूत मला वाटतोय आणि असाच आपल्याला हा टोमॅटो आधीच चांगला मऊ करून घ्यायचा आहे. हवं असेल तर टोमॅटोची इथे तुम्ही प्युरी सुद्धा घेऊ शकता. आता तयार केलेलं जे वाटण आहे ते आपण यामध्ये घालूयात. वाटण घातल्यानंतर आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं साधारण मिनिटभरासाठी. खूप वेळ नाही परतलं तरी सुद्धा चालेल. कारण आपण यामध्ये पावडर मसाले घालणार आहोत आणि यानंतर अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचंय. तर इथे साधारण मिनिटभरासाठीच मी हे परतून घेतलं. सगळ्यात आधी घालूयात पाव चमचा हळद, 1 चमचा धने पावडर आणि आपला रेग्युलर जो साठवणीचा मसाला असतो, तो मी इथे 2.5 छोटे चमचे घातलेला आहे किंवा याऐवजी कांदा लसूण मसाला सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा मग मिरची पावडर घ्या. आता रंगासाठी 1.5 चमचा मी इथं काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली
घातलेले हे सगळे मसाले आपल्याला या वाटणामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे. ज्यावेळेस आपण यामध्ये पावडर मसाले घालतो त्यावेळेस काय होतं, वाटण खूप कोरडं होतं आणि अशा वेळेस हे वाटण खाली कढईला लागण्याची शक्यता असते. म्हणूनच एकदा मसाले वाटणामध्ये चांगले मिक्स करून झाले, की यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. खूप नाही, साधारण पाव वाटी मी इथं पाणी घातलेलं आहे. पाणी घालून व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं. आता गॅसची फ्लेम तुम्ही मीडियम करू शकता. मीडियम फ्लेम करून आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे. मसाला परतत असताना जर तुम्हाला पुन्हा असं वाटलं, की मसाला खूप कोरडा झालाय किंवा ही जी ग्रेव्ही आहे ती खूप कोरडी वाटते, आता ही खाली कढईला चिकटू शकते. अशा वेळेस तुम्ही पुन्हा यामध्ये पाववाटी भरून पाणी घालू शकता आणि मसाला अगदी असा तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आत्ताच ही ग्रेव्ही मस्त चमचमीत अशी दिसतेय. आता यामध्ये आपण जे सोया चंक्स आपण भिजवून ठेवले होते ते घालूयात. आता या सोया चंक्सच्या आतमध्ये पर्यंत मसाला मुरायला हवा आणि हा सोया चंक्स खाताना खूप टेस्टी लागायला हवा. यासाठी हा चांगला मसाल्यामध्ये अर्धा ते 1 मिनिटांसाठी परतून घ्यायचा आहे. तर असं साधारण मिनिटभरासाठी परतून झालं, की यानंतर यामध्ये आवर्जून घालायची ती कसुरी मेथी. कसुरी मेथीमुळे खरंच खूप छान स्वाद येतो. त्यामुळे असेल तर आवर्जून तुम्ही यामध्ये घालायचे. साधारण एक अर्धा चमचाच मी इथे घातलीये. कसुरी मेथी मिक्स करून घेतली. आता यामध्ये पुरेसं पाणी घालायचं किंवा ग्रेव्ही तुम्हाला किती हवी आहे यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. इथे मी खूप जास्त ग्रेव्ही ठेवणार नाही. साधारण एक अर्धा ग्लास भरून मी यामध्ये पाणी घातलं. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मिडियम फ्लेमवरती साधारण एक 4-5 मिनिटांसाठी आपल्याला हा सोया मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे. आजची ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे वापरलेला आहे अगारो इलाइट 3 बर्नर गॅस स्टोव्ह. टफ ग्लास टॉप याची आहे, ब्लॅक पावडर कोटेड फ्रेम याची आहे. रोजचा स्वयंपाक बनवण्यासाठी हा गॅस स्टोव्ह तुम्ही वापरू शकता. स्मॉल, मीडियम आणि बिग असे 3 ब्रासचे बर्नर्स याचे आहेत. स्पिल प्रूफ स्टेनलेस स्टीलचे फिक्स राऊंड शेप असणारे ड्रिप ट्रे यासोबत आहेत. हा ट्रे काढून तुम्ही वॉश करून घेऊ शकता. LPG कम्पॅटेबल आहे. 2 इयर मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटी आहे आणि विशेष म्हणजे टॉप ग्लासची 5 वर्षांची वॉरंटी आहे. टफ ब्लॅक ग्लास टॉप आहेत. स्टेनलेस स्टील याचे ड्रिप ट्रे आहे. त्यामुळे क्लीन करून घ्यायला अतिशय सोपं आहे. तुम्हाला जर हा गॅस स्टोव्ह घ्यायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर इथे 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता अस्सल गावरान चवीचं चमचमीत असं व्हेज मटण तयार झालं. वरून थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि मिसळून घेऊयात. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त चमचमीत अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. ही तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत किंवा अगदी चपाती नान सोबत सुद्धा खाऊ शकता. कमालीची भन्नाट अशी लागते. एकदा तरी नक्की ट्राय करून पहा. आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.